माझे लग्न होऊन 5 वर्ष पूर्ण झाले होते. मला अजून मूल बाळ नव्हते. माझ्या सासूने मला घरातून बाहेर काढून माझ्या नवऱ्यासाठी दुसरे लग्न करायचे ठरवले होते. पण मी सासूबाईंना म्हटले, मला फक्त 9 महिने द्या, तुम्हाला मूल बाळ देईन. मग मी एका बाबाकडे उपचारासाठी गेले. बाबांनी मला त्यांच्या झोपडीमध्ये घेऊन गेले आणि तिथेच मला नेमकं बाबांनी माझ्यासोबत काय काय केले तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कथा खूप सुंदर आहे, शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, माझे नाव दीपाली आहे. आज माझ्या नशिबाचा निकाल लागायचा होता. मी दवाखान्यातून बाहेर बसून देवाला सतत प्रार्थना करत होते की मला चांगलीच बातमी मिळावी. माझ्या लग्नाला 8 महिने झाले. तेव्हापासूनच माझ्या नवऱ्याला, सासूबाईंना आणि नंदेला बाळाची आस लागली होती. आता तर माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. आज माझी तब्येत बिघडली म्हणून सासूबाई आणि माझा नवरा मला डॉक्टरांकडे घेऊन आले होते. पण अजून डॉक्टरांनी मला दिवस गेले आहे की नाही हे सांगितले नव्हते. म्हणूनच मी देवाला प्रार्थना करत होते की माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह यावा. पण जेव्हा नर्स माझ्याकडे येत होती तेव्हा तिचा चेहरा पाहिलं, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती उदासी पाहून मी समजून गेले होते की माझ्यासाठी कोणतीही आनंदाची बातमी नाही. ती म्हणाली, तुम्हाला उगाचच गैरसमज झाला आहे, तुम्हाला मुलं होणार नाही आणि मला वाटते की तुमच्यात काहीतरी कमी आहे, तुम्ही तुमची तपासणी करून घ्या. असं नको व्हायला की नंतर तुम्हाला जास्त महागडे उपचार करावे लागतील. नर्सचं बोलणं ऐकून सासूबाईंनी माझ्याकडे असं पाहिलं जणू मी खूप मोठा गुन्हा केला आहे. त्यांच्या वागण्यावरून स्पष्ट दिसत होते की नर्सच्या बोलण्याने सगळ्यांना निराशा झाली होती. माझा नवरा म्हणाला, उपचार करायची काही गरज नाही, आता आपण घरी जाऊया. त्यांनी लगेच रिक्षा थांबवली आणि आम्ही त्यात बसून लगेच घरी आलो. माझं हृदय खूप रडत होतं. घरी येताच नवऱ्याने मला चहा बनवायला सांगितलं. मी चहा बनवून आणल्यावर माझा सासूबाई, नवरा आणि नणंद यांची गोष्टी करत होती की जर मला आज मुलं झाली नाही तर अजून 5 वर्षांनीही होणार नाही आणि कधीही होणार नाही. त्यामुळे वेळ वाया घालवण्यात काही फायदा नाही. आपण लवकरच यावर उपचार करून घ्यायला पाहिजे किंवा सर्व तपासण्या करून हे शोधायला पाहिजे की मी कधी मूल जन्माला घालू शकते की नाही. हे ऐकून माझ्या सासूबाई म्हणाल्या, अरे बेटा, आपल्याकडे एवढे पैसे कुठे आहेत की आपण हिची तपासणी किंवा उपचार करू शकणार. मग तसंही नापीक जमीन नापीकच असते, त्यावर कितीही मेहनत केली तरी ती पीक देऊ शकत नाही. या बोलण्याने माझ्या हृदयात बाण घुसले. मी तुझ्यासाठी एक चांगली मुलगी बघते, अशी मुलगी जी वर्षाच्या आत आपल्याला या घराला वारस देईल, असं माझ्या सासूबाईंनी मोठ्या खुशीने म्हटलं. माझं घर उद्ध्वस्त करताना त्यांना थोडीही दया येत नव्हती. मी विचार करून माझ्या सासूबाईंना म्हणाले, आई, तुम्ही मला 1 वर्षाची वेळ द्या. जर मूल झाले नाही तर मी स्वतःच या घरातून निघून जाईन. मलाही इथे राहण्याचा काही शौक नाहीये. माझं बोलणे ऐकून माझ्या सासूबाईंनी माझ्याकडे असं पाहिलं जणू मी एखाद्या चमत्काराबद्दल बोलले होते. मग माझ्या तोंडून हे ऐकून त्या म्हणाल्या, अरे, जेव्हा 5 वर्षात काही झालं नाही तर 1 वर्षात काय होणार. मी म्हणालो, मी सांगते ना, तुम्ही मला शेवटची संधी द्या. माझ्या नवऱ्यासाठी कोणत्याही मुलीचे स्थळ बघू नका. मी माझ्या नवऱ्यासाठी सर्व काही सहन करू शकते, पण माझ्या नवऱ्याला वाटून घेऊ नाही शकत. कोणतीही स्त्री आपल्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीसोबत पाहू शकत नाही. फक्त तुम्ही थोडा वेळ द्या. मी देवाला प्रार्थना करेन, माझा इलाजही स्वतःच करेन. जर तुम्हाला मूल मिळालं नाही तर मी स्वतः या घरातून निघून जाईन. मी सांगते ना, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. हे ऐकून सासूबाईचे तोंड उघडेच राहिले. अरे बघा, तरी कशी बोलते, हिला एवढी हिंमत कुठून आली की ही आपल्याला सोडून जाईल. म्हणजे हिच्या डोक्यावर कुणाचा तरी हात आहे. माझ्या सासूबाईंनी बोलण्याला नवीन वळण दिले. मी त्रासून गेले. मी म्हणाले, ही गोष्ट नाहीये,
मी या एका वर्षात माझ्यासाठी नक्कीच काहीतरी इलाज शोधून काढेन. जेव्हा मी रोज इलाजासाठी घरातून बाहेर पडेन तेव्हा काहीतरी उपाय मिळेलच. माझ्या सासूबाई मला म्हणाल्या, या सगळ्या कृत्याचा काही उपयोग नाही. आम्हाला लवकरच मूल हवे आहे. जर तू 1 वर्षाचा वेळ मागितला आहेस तर मी तुला 6 महिन्याचा वेळ देते. जर या काळात कोणतीही चांगली बातमी मिळाली नाही तर मी मुली बघायला सुरुवात करेन आणि 9 महिन्यांच्या आत जर तुला मुलं झाली नाही तर 10व्या महिन्यात मी तुझा नवऱ्याचे लग्न माझ्या भाचीशी लावून देईन. तिला माझ्या मुलाशी दुसरे लग्न करण्यावर कोणतीही हरकत नाहीये. हे ऐकून मी रडू लागले. मी माझ्या नवऱ्याला दुसऱ्या कुणासोबत वाटून घेण्याचा विचारही करू शकत नव्हते. मी त्या दिवशी संध्याकाळी घरातून बाहेर पडले होते. मला माझ्या मैत्रिणी अंजलीची खूप आठवण येत होती. मी अंजलीसोबत खूप मस्ती मजा करायचे, कारण ती मला विचित्र गोष्टी सांगायची. कधी म्हणायची की माझ्या आईने एका मुलीवर उपचार केले तर तिला 5 वर्षांनी मूल झाले, तर कधी म्हणायची की वडिलांच्या उपचारामुळे एका मुलीला 10 वर्षांनी मूल झाले. मी हे ऐकून तिची चेष्टा करायची, पण आज मला तिची गरज होती. मी अंजलीच्या घरी गेले. तिच्या घराचा दरवाजा वाजवला. अंजलीने दरवाजा उघडला आणि मला अस्वस्थ पाहून तिने मला मिठी मारली आणि म्हणाली, काय झालं? तू तुझ्या आयुष्यात आनंदी नाहीयेस का? मी म्हणाली, मी काय आनंदी असणार? मला मूल होत नाहीये म्हणून तुझ्याकडे मदत मागायला आले आहे. तू माझी मदत करू शकतेस का? माझ्या तोंडातून हे सर्व ऐकून अंजली म्हणाली, हो, मी तुझ्यासाठी खूप काही विचार करून ठेवले होते. कारण तुझ्या लग्नाला 5 वर्ष झाली, अजून तुला दिवस गेले नाहीत. माझी पण मनापासून इच्छा आहे की तुझ्या घरी मूल व्हावे आणि तुझ्या सासूबाई व नवरा आनंदी व्हावेत. मी हे ऐकून आश्चर्यचकित झाले. मी म्हणाले, तुला कसं माहीत की मी आनंदी नाहीये? ती म्हणाली, ते तर तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. सांगायची काही गरज नाही. मी म्हणाले, ठीक आहे, तू मला उपचार सांग. कोणते उपचार आहेत? त्यावर ती म्हणाली, मी तुला बाजारात घेऊन जाईन. बाजारात एक म्हातारा माणूस बसतो. त्याच्याकडे प्रत्येक प्रकारच्या वान स्त्रियांचा उपचार आहे. तू त्याच्यावर विश्वास ठेव किंवा नको ठेव, पण त्याने बऱ्याच बाईंवर उपचार केले आहेत. तू पण त्याच्याकडे गेलीस तरी रिकाम्या हाताने परत येणार नाहीस. तुझा नवराही आनंदी होईल आणि सासूही, आणि तू तुझ्या नवऱ्याचे दुसरे लग्नही करणार नाही. आता हा निर्णय तुला स्वतःला घ्यायचा आहे की तुला बाबांकडे जायचे आहे की नाही? मी म्हणाले, नक्कीच, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. बाबांकडे जाऊनही जर मला काही फायदा झाला नाही तर मला दुसरीकडे जावे लागेल. पण माझ्यासाठी मूल इतकं गरजेचं आहे जसं जगण्यासाठी पाणी आणि भाकरीची गरज असते. तुला माहीत आहे, जर मी बेघर झाले तर माझ्याकडे गरजचा आधारही राहणार नाही आणि मी माझं आयुष्य कसं जगणार? असं म्हणून मी रडू लागले. अंजली मला म्हणाली, मी तुला बाबांकडे घेऊन जाईल. जर तुझा इलाज झाला नाही तर तू स्वतःच समजून घेशील की मी खरं सांगत आहे. हे ऐकून मी खूप आनंदी झाली. मी घरी आले. माझ्या चेहऱ्यावर आनंद होता. माझ्या नवऱ्याने विचारले तेव्हा मी सगळी गोष्ट सांगितली. माझ्या बोलण्याआधीच तो म्हणाला, ठीक आहे, जर बाबांकडे तुझा इलाज असेल तर मी दुसरे लग्न करणार नाही. पण जर असं झालं नाही तर तू हे घर सोडून स्वतःच निघून जाशील आणि माझ्या लग्नात अडथळा बनणार नाहीस. मी म्हणाले, ठीक आहे, तू मला फक्त 9 महिन्याचा वेळ दे. माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यांवर हसू होतं. जणू त्याला आधी सगळं माहीत होतं. मी देवाला प्रार्थना केली होती की जे काही होईल ते सगळं ठीक व्हावं. दुसऱ्या दिवशी दुपारी मी घरी गेले. अंजली आधीपासूनच तयार बसली होती. मला पाहून ती खूप आनंदी झाली आणि म्हणाली, तू आलीस, चल आता बाबाजी तुझी वाट बघत असतील. मी म्हणाले, का ते माझी वाट का बघतील? वाटतं मला त्यांची बघायला पाहिजे. यावर अंजली म्हणाली, अरे, माझा अर्थ असा आहे की मी तुझ्यासाठी वेळ घेतला होता.
त्यांना सांगितलं होतं की मी माझ्या मैत्रिणीसोबत तुमच्याकडे येईल, तेव्हा ते त्यावेळी कोणालाही इलाज करणार नाही. तुला माहीत आहे का, ते खूप तत्वनिष्ठ बाळपाजी आहे. बाकीच्या लोकांसारखी नाही की 100 मुलीशी बोलतील आणि कोणाचा इलाज केला होता हे विसरून जातील. त्यांना आजही प्रत्येक मुलगी आठवते की कधी कोणाचा इलाज केला होता आणि का इलाज केला आणि कधी मूळ झाले वगैरे वगैरे. याच गप्पा मारत आम्ही बाबाजींच्या घरापर्यंत पोहोचलो. ते बाहेरून खूपच अजीब आणि विचित्र दिसत होतं. मी जसा पडदा बाजूला सारला आणि आत पाहिलं तेव्हा मी खूप घाबरले. तिथे खूप अंधार होता, ज्यात कुठेही प्रकाश नव्हता. मी अंजलीला म्हणाले, हे काय आहे? ती म्हणाली, यावेळी इथली लाईट जाते. तुला तर बाजाराबद्दल माहीत आहे. इथे किती गर्दी असते, कितीतरी दुकान आहेत, त्यामुळे इथे लाईट कमी येते. तू काळजी करू नकोस, आत बस, आता लाईट येईल. मी घाबरत घाबरत खोलीत बसले. माझ्या शेजारी अंजली पण बसली. मी घट्ट निलिमीचा हात पकडला. मी तिला म्हणाले, तू कुठेही जाऊ नकोस. मला इथे खूप भीती वाटत आहे. मी पहिल्यांदाच इथे आले आहे. का भीती वाटत आहे? एक मर्दाना आवाज खोलीतून बाहेर आला. मी काही आत्मा नाहीये बाळा की तुला खाऊन टाकेन. मी कधीही कोणत्याही मुलीसोबत काही चुकीचे केले नाही. तिला कधीही अशी जाणीव दिली नाही की एखाद्या पुरुषाकडून उपचार करत आहेत. मी मुलींकडे मान वर करूनही बघत नाही. बाबाजींचे बोलणे ऐकून मला आणखी अपेक्षा वाटला की जर हे इतके शरीफ आहेत तर मला स्वतःची सफाई का देत आहेत. मी मनात विचार केला. तेव्हाच लाईट आली आणि खोलीत प्रकाश पसरला. माझी नजर बाबाजींवर पडली. ते खरंच खूप शरीफ माणूस वाटत होते आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. काही क्षणासाठी माझं मन शांत झालं की चला, अंजली मला कुणा चुकीच्या माणसाकडे घेऊन आली नाही. नाहीतर अशा लोकांचे चेहरे सांगून देतात की ते कसे आहेत. पण बाबाजी खूप शरीफ वाटत होते. मी त्यांच्या समोर बसले. बाबाजी मला पाहून म्हणाले, बाळा, तुला जर कोणताही आजार दिसत नाही, मला तुझा हात दाखव. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि माझ्या नाडीवर हात ठेवला आणि म्हणाले, हे पुस्तक वाच. मी वाचू लागले आणि मला म्हणाले की हे वाचून मला सांग. मी पुस्तकात वाचून ते वाचले. त्यांनी माझ्याकडे न बघता सांगितले की बाळा, तुला एक किरकोळ आजार आहे, पण तो उपचाराने ठीक होईल. पण तू ती नाहीस. हो, तुला दुसरे आजार आहेस. जर तू इच्छिलीस तर मी त्यांचा उपचार घरी करण्यासाठी सांगतो. पण अंजली सांगत होती की तुझा नवरा आणि सासू खूप कडक आहेत, त्यामुळे तुझा सर्व उपचार इथेच करावा लागेल. हो बापूजी, माझ्या घरच्यांनी म्हणजे माझ्या सासूनी आणि माझ्या नवऱ्याने मला 6 महिन्याचा वेळ दिला आहे. जर मला इतक्या वेळात मूळ झाले नाहीत तर माझा घटस्फोट होईल आणि माझा नवरा दुसरे लग्न करतील. हे ऐकून बाबाजी मला म्हणाले, ही तर खूप वाईट गोष्ट आहे बेटी. संतान पुरुषाच्या नशिबाने होते, स्त्रीच्या नशिबाने भोजनाची प्राप्ती होते. बाबाजींचे बोलणे ऐकून मी आनंदी झाले की चला, मी वाज नाहीये, माझा इलाज होईल. बाबाजी म्हणाले, बेटी, तू दुसऱ्या खोलीत जा. मी नर्सच्या हातून औषध पाठवतो. ती तुला इंजेक्शनही देईल आणि त्याचबरोबर तुझा इलाजही इथे सुरू होईल. 10 दिवस तुझा इलाज होईल, मग तू बरी होशील. अशक्तपणाही दूर होईल. बाबाजींनी सांगितले आणि मला त्यांच्या खोलीत जायची आज्ञा दिली. अंजली बाहेरच उभी होती. तिच्या चेहऱ्यावरही हसू होतं, जणू तिला काहीतरी माहीत होतं. ती म्हणाली, चल, दुसऱ्या खोलीत चल. मी तुझ्यासाठी औषध घेऊन आले आहे. अंजली मला दुसऱ्या खोलीत घेऊन गेली. तिथे एक पलंग पडलेला होता. त्याच्यावर चादर अंथरलेली होती आणि रेशमी बिछाना होता. मी त्या बिछाणावर जाऊन बसले. अंजली म्हणाली की तुला इलाजासाठी झोपावे लागेल. खूप उशीर होईल. जर तुला आज काही अडचण असेल तर आज लवकर जा. उद्यापासून ये, कारण तुझ्या इलाजात उशीर झाला तर तुझा नवरा माझा जीव घेईल. मी म्हणाले, तुला का काही म्हणेल, त्याला काही अडचण होणार नाही, तर माझा इलाज सुरू कर.
तिने मला पलंगावर झोपवले आणि म्हणाली की हे सरबत पिऊन घे, याने तुझ्या शरीराला ताकद मिळेल, मग तुझा इलाज सुरू करू. मी तर अंजलीवर खूप विश्वास ठेवत होते. मी सरबत पिऊन घेतला. मग तिने मला झोपवले आणि वरून एक ओले कापड टाकले. मला काही समजले नाही की त्यानंतर काय झाले. मी पूर्णपणे बेशुद्ध झाले. जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा जवळपास 2-3 तास उलटून गेले होते. मी डोळे उघडून पाहिले. माझ्याजवळ कोणी नव्हते. मी या खोलीत एकटीच होते. हे पाहून मला आश्चर्य वाटले की अंजली मला सोडून कुठे गेली. मी उठून इकडे तिकडे पाहिले. अंजली मला कुठेही दिसली नाही. मी बाहेर आले तर तिथेच नर्स उभी होती. तिने मला इंजेक्शन दिले होते. ती अंजली कुठे गेली? मी रडक्या स्वरात तिला विचारले. संध्याकाळचे 7 वाजले होते. अंधार झाला होता. ती अंजली तर निघून गेली. ती म्हणत होती की तुम्हाला वेळ लागेल, तुम्हाला झोप लागली होती म्हणून तिने तुम्हाला उठवणे योग्य समजले नाही, असं म्हणून ती नर्स पण तिथून निघून गेली. मी बाबाजींबद्दल विचारले तर कळले की ते पूजा करत आहेत. आता तर मी आणखीनच अस्वस्थ झाले. मी स्वतःहून तिथून एक रिक्षात बसून घरी आले. रिक्षात येताच मी पाहिले की माझी सासू आणि माझा नवरा बसून माझी वाट बघत होते. त्यांनी मला पाहून विचारले की कुठे गेली होतीस? मी त्यांना म्हणाले मी माझ्या इलाजासाठी गेले होते, पण रस्त्यात काही अडचण झाली. रस्ता बंद होता, त्यामुळे उशीर झाला. माझ्या नवऱ्याने मला डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहिले आणि मला म्हणाले, रस्ता बंद होता असं वाटत नाहीये. आजपासून मला खोटं बोलू नकोस, नाहीतर 6 महिन्याच्या आतच तुला सोडून देईन. हे ऐकून मी रडू लागले. माझा नवरा आता माझ्यावर संशय घेऊ लागला होता. सासूही मला रोखून बघत होती. मला अंजलीचा खूप राग येत होता. ती मला एकटे सोडून का निघून गेली? ती मला एकटं सोडून आली. किमान तिने मला सांगायला तरी पाहिजे होती की ती घरी जात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी आपली सर्व कामे संपवून अंजलीच्या घरी गेले. जाता तिच्यावर बरसले. अंजली, तुला लाज वाटली नाही का? तू मला तिथे एकटं झोपलेले सोडून कशी आलीस? काही जाणीव आहे का तुला? मी तुझ्यावर किती विश्वास ठेवते. तू माझा विश्वासाचं हे बक्षीस दिलंस. अंजली माझी गोष्ट ऐकून उलट माझ्यावरच रागवली की माझा इलाजाला वेळ लागतो म्हणून मी तिथेच राहू आले होते. माझ्या नवऱ्याने मला बोलावले होते. माझी मुलगी आजारी होती वगैरे वगैरे. मी तुझे बोलणे ऐकून शांत होते. मी विचार केला की चला पुढे अंजलीसोबत कोणतीही तक्रार करणार नाही. एकतर ती माझा इलाज करत आहे आणि वरून मी तिच्यावर रागवले. तसंही मला संध्याकाळी तिच्यासोबत जायचे होते. मी संध्याकाळी व्यवस्थित तयार झाले आणि स्वतःला जागून घेतले. अंजली हे पाहून मला म्हणाली, तू स्वतःला का झाकली आहेस? बाबाजींना या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. असं चल, नाहीतर त्यांना वाटेल की आपल्याला त्यांच्यावर विश्वास नाही आहे. अंजली खूप विचित्र गोष्टी बोलू लागली होती. मी पण काही बोलले नाही आणि तिच्यासोबतच तशीच गेले. आम्ही बाबाजींकडे पोहोचलो तेव्हा ते पुस्तक वाचत होते. कालच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्याची माझी हिंमत झाली नाही. मी हलक्या आवाजात फक्त इतकंच विचारलं, बाबाजी, माझा इलाजाला किती पैसे लागतील? तर त्यांनी उत्तर दिले की 5,000 बाळा. त्यांनी मान वर करून माझ्याकडे पाहिले. मी चमकले. 5 दिवसाचे 5,000 एवढे जास्त तर नाहीत. पण त्यांनी पुढे म्हटले, 5 दिवस नाही बाळा, याचा इलाज फक्त 3 दिवसच होईल. आणि तसंही मी इथे कोणाचाही इलाज करत नाहीत. तुला माहीत आहे, जमाना खूप खराब आहे. तू सांगितले की हिच्या घरात अडचण आहे, म्हणूनच मी म्हटले होते की इंजेक्शन आणि औषध मी इथेच देईल, नाहीतर इथे जागा नसते. तुला पण माहीत आहे. बाबाजींनी मोठ्या बेखुरीने सांगितले. मला त्यांच्या स्वभावाचे काही समजत नव्हते की ते का रागात आहेत. खेर बाबाजी माझ्याशी बोलले नाहीत. मी दुसऱ्या खोलीत आले. अंजली ते सरबत घेऊन माझ्याजवळ आली आणि म्हणाली, चल हे सरबत पिऊन घे.
जेणेकरून तुझा इलाज सुरू होऊ शकेल. मी म्हणाले, मला हे सरबत पाजण्याची तुला एवढी घाई का आहे? मला हे सरबत प्यायचे नाही. तर ती मला म्हणाली, तू माझ्यावर संशय घेते आहेस. मी तुझी मैत्रीण आहे. तुझ्याबद्दल वाईट काय विचार करेन? असं म्हणून तिने सरबत माझ्या तोंडात ओतले. मी म्हणाले, ठीक आहे, पिते. मी ते पिऊन घेतले. त्याची चव जरा वेगळीच होती. माझं डोकं फिरायला लागलं होतं. खोलीत खूपच अंधार होता, पण ते शरबत प्यायल्यामुळे मी चांगलीच बेशुद्ध सारखी झाले होते. तिने मला झोपवले आणि मग थोड्या वेळाने बाबाजी आले. ते सरबत पिल्याने मला काही समजत नव्हते. ते जसे सांगायचे तेच मी करत होते. मला आतून काहीतरी जाणवत होतं. मला काहीतरी करावंसं वाटत होतं. ते औषध पिल्याने माझी उत्तेजना वाढत होती. माझ्या डोळ्यांसमोर धुंदलं वाटत होतं. अंजली पण मला ओळखू येत नव्हते. मी अंजलीला माझ्याकडे ओढत होते. थोड्या वेळाने बाबाजी आले. बाबाजी अंजलीला बाहेर पाठवले. अंजली लगेच बाहेर गेली. बाबाजी आतून कडी लावून माझ्याकडे येत होते. मी बाबाजींना बोलत होते, बाबाजी चला ना लवकर, माझा इलाज करा. बाबाजी माझ्या जवळ आले. बाबाजींनी मला उचलून जवळ घेतलं आणि माझे दोन्ही हाताने भरदार व्यक्तिमत्व हाताळायला लागले. जशी मी विवरले, त्याने मला ढकलत भिंतीला टेकवलं. त्याची नजर नको तिथे जात होती. त्यांनी हळूच माझ्या केसातून हात फिरवला. माझ्याकडे वेगळ्या भावनेने बघत होते. बाबाजी मला म्हणाले, मला तू खूपच सुंदर दिसत आहे. खूप दिवसापासून कोणी मिळतच नव्हते, पण आज ती संधी मिळाली आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करेन. तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करेन. त्यांना पाहून माझी भावना पण दाटून आली होती. बाबांनी माझी भावना पाहिली आणि म्हणाले, वाह, तू तर तयार झालीस. तोही वेळ न दडवता मला पापी द्यायला सुरुवात केली. इकडे माझ्या भावनेची अस्वस्थता फिकट झाली होती. मला वाटत होतं रोज सुंदर वेळचा अनुभव घ्यावा, पण त्या दिवशी तर सुंदर वेळचा अनुभव घ्यायचाच होता, कारण बाबाजी माझी भावना दाटून आणली होती. मी विचारलं, बाबाजी, तुला मी आवडत होतो तर आधी का नाही सांगितलंस? त्या म्हणाल्या, बाबा, मी एक विवाहित बाई आहे. मला समाजाची आणि कुटुंबाची भीती वाटते. मला माहीत नव्हतं की तुलाही मी आवडते, पण आज तू मला अशा नजरेने पाहिलंस तेव्हा मला वाटलं की तुलाही मला सुंदर वेळचा अनुभव द्यायचा आहे. ते सरबत पिल्याने माझ्यात जास्तच फिलिंग येत होती. मी म्हणाले, आता हे सगळं सोड आणि ये, मला सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा आहे. एक तास बाबांनी विचारलं, तुला कशा पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव आवडतो? मी म्हणाले, तुझ्या इच्छेने तुला जसं जमेल तसं सुंदर वेळेचा अनुभव दे. ते म्हणाले, जर तुला माझ्याकडून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुला अस्तित्वाचा पण सुंदर वेळ द्यायला लागेल. मी लगेच तयार झाले आणि म्हणाले, मी तयार आहे, पण आधी माझ्या जीवनातला सुंदर अनुभव दे. मग तू अस्तित्वाचा पण सुंदर अनुभव घे. मग काय, मला त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला होता. बाबा खूपच प्रभावित झालेले दिसत होते. मी सांगितले की माझा नवरा माझ्याकडे लक्ष देत नाही. ठीक आहे, आज मी मनसोक्त सुंदर वेळचा अनुभव देणार आहे. त्यांनी पापी देत माझी व्यक्तिमत्व मोकळी केली. मी माझ्या भावनेला वरूनच हाताने सुंदर वेळ देऊ लागले आणि म्हणाले, बाबाजी, तुझी भावना तर खूपच मस्त आहे. मी त्याला माझ्या हाताने मोकळे करू का? ते म्हणाले, तेही काही विचारण्याचं आहे. आता मी तुझं आहे. तू जे हवं ते कर. त्यांनी आधी हाताने मला सुंदर वेळचा अनुभव दिला. मी त्यांची भावना पाहून म्हटलं, वाह बाबाजी, मी तर तुझी दिवाणी झाले. तुझ्यासारखी भावना आजवर मी पाहिली नाही. मी त्यांच्या डोळ्यात पाहून गोड हसत त्यांच्या भावनेला तोंडाने सुंदर वेळचा अनुभव देऊ लागले. 5 मिनिटांनी बाबाजी म्हणाले, एकटी सुंदर वेळ अनुभव घेत जाणार का? मला पण सुंदर वेळचा अनुभव घेऊ दे. मी म्हणाले, तुला कोणता सुंदर वेळचा अनुभव पाहिजे? बाबाजी म्हणाले, मला तुझ्या जीवनाचा तोंडाने सुंदर अनुभव घ्यायचा आहे. तुझ्या अस्तित्वाचा सुंदर अनुभव घ्यायचा आहे आणि तुझ्या व्यक्तिमत्वाचाही
मी म्हणाले, आता नाही सहन होत, आता मला सुंदर वेळचा अनुभव दे. बाबांनी मला खाली घेतलं आणि माझ्या जीवनात जोराने भावना टाकली. माझ्या तोंडातून आई ग मेली असं निघालं. मी ओरडले, जरा प्रेमाने सुंदर वेळचा अनुभव द्या ना, मी कुठे पळून जात आहे. ते भावनिक झाले आणि प्रेमाने सुंदर वेळचा अनुभव देऊ लागले. काही वेळात माझा त्यांच्या जीवनातून रंग सोडला. त्यांना विचारले, बाबाजी तुला अजून किती वेळ लागेल? माझं दोनदा झालं, मी थकले. बाबाजी म्हणाले, एवढा लवकर रंग सोडला तर सुंदर वेळचा अनुभव कसा काय येणार? मी त्यांच्या बोलण्याने खूप खुश झाले. मी सुंदर वेळचा अनुभव देत राहिले. थोड्या वेळाने बाबाजी रंग सोडणार होते. बाबाजीने विचारलं, रंग कोठे सोडू? मी म्हणाले, माझ्या जीवनातच सोड. बाबांनी सुंदर वेळचा अनुभव देत देत जीवनात रंगाचा 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. मी प्रेमाने आवाज करत होते. आमचा हा सुंदर वेळचा अनुभव खूप जोराने चालला होता. तेवढ्यात थोड्या वेळाने शरबतचा असर थोडा कमी झाला. मला माहीत नाही मी कोणत्या अवस्थेत पडले होते. यानंतर एक विचित्र गोंधळ सुरू झाला. बाहेर तनू पोलिसाची गाडी होती. वेगळीच गडबड झाली होती. तेव्हा माझे डोळे उघडले. तेव्हा माझ्या समोरचे दृश्य वेगळेच होते. माझ्यासमोर माझी सासू आणि माझा नवरा उभे होते. हे पाहून मी खूप घाबरले. माझा नवरा माझ्याकडे रागाने बघत होते. माझ्या शरीरावर चादर नव्हती आणि मी खूप वाईट अवस्थेत बिछाणावर पडले होते. हे काय चालले आहे इथे? तू असा इलाज करायला इथे आली आहेस? माझी सासू रागाने म्हणाली. माझ्या नवऱ्याने बोट दाखवत म्हटले, आई मला तर आधीपासूनच हिच्यावर संशय होता की ही इथे का आली आहे. रात्री 6-7 वाजेपर्यंत कुठेतरी थांबणे शेवटी काही कारण नसताना तर असू शकत नाही. मी सगळं समजलो की ही मला कोणाची संतान देऊ इच्छिते. हिला काय वाटतं की मी संतान जन्माला घालण्याच्या लायकीचा नाही. मी दुसरं लग्न करून हिला मूल जन्माला घालून दाखवेन. माझा नवरा रागाने बोलत होता. मी एकदम उठून बसले. मी पाहिले माझ्या आजूबाजूला चादरही नव्हती. बाबाजी कुठे गेले होते? अजूनही तुला आपल्या याची फिकर आहे? माझा नवरा खूप रागाने म्हणाला, तो तुरुंगात गेला आहे. मी त्याला पोलिसांकडून पकडून दिले आहे. तो धोकेबाज माणूस तुझा इलाज करत नव्हता, तुझा फायदा घेत होता. आणि तुझ्यासारख्या बेबंत स्त्रियांना तर हेच पाहिजे असते की त्यांच्यासोबत जास्तीत जास्त लोकसंबंध ठेवू. मी माझ्या नवऱ्याची बोलणी ऐकून रडू लागले. हो, आता रड, मगरमच्छचे असू, पण आता माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. मी तुला घरी जाऊनच घटस्फोट देईन. तसंही घरी जाण्याचीही काही गरज नाही. तू हिला इथेच घटस्फोट दे. माझ्या सासूने माझ्या नवऱ्याकडे पाहून म्हटले. मी त्यांना म्हणाले, देवासाठी मला माफ करा. मला माहीत नव्हते की बाबाजी असे आहेत. मी तर अंजलीच्या सांगण्यावरून इथे आले होते. अंजली इतकी वेडी नाही. ती माझी भाची आहे. तुझी मेथी नंतर आहे, आधी माझी भाची आहे. आता मी हिलाच आपली सून बनवेन. माझ्या सासूने हे म्हटले तेव्हा मला सगळी गोष्ट समजून आली. मी त्यांना काही बोलले नाही, कारण जे लोक माझ्यासोबत इतके काही करू शकतात त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा केली जाऊ शकते. अंजली त्याची भाची होती, माझी मेथी नंतर होती. ही गोष्ट मला आजच कळली होती. मी रस्त्याने जात असताना मला अंजली भेटली. ती हसत होती. तिला पाहून असे वाटत होते जणू ती मला हरवून जिंकली होती. अंजली, तुला कशाचा आनंद आहे? तू मला धोका देऊन सर्व काही हिसकावून घेतलं. मला काही फरक पडत नाही की मी अशा माणसापासून दूर जात आहे. पण मला हे समजलं नाही की माझ्या सासूने माझे लग्न का लावले. जर त्यांना मला घटस्फोट द्यायचा होता तर, कारण तू संतान देऊ शकत नाहीस आणि कधी देऊ शकणार नाहीस असे म्हणून अंजलीने माझ्याकडे पाहून रस्त्यात थुंकले. मला तिच्या अहंकाराचे खूप दुःख झाले. पण म्हणतात ना की ज्याचे कोणी नसते त्याचा देव असतो. अंजली, माझा नवरा आणि माझ्या सासूने माझ्यासोबत खूप वाईट केले.
माझी बेइज्जती केली, मला घरातून काढून टाकले, घटस्फोटही दिला. 1 आठवड्यानंतर त्याने अंजलीशी दुसरे लग्नही केले. पण आयुष्यभर तो संतानासाठी तळमळत राहिला. देवाने त्याला दुसऱ्यांदाही संततीपासून वंचित ठेवले. माझ्यासोबत जर त्यांनी आपल्या मुलाचे दुसरे लग्न लावले असते तर ते खानदानवाल्यांसमोर स्वतःच अपमानित झाले असते. कारण आता त्यांचा मुलगा नामर्द बनला होता. सगळ्यांनी म्हटले होते की त्याला पहिल्या बायकोपासून मोह झाले नाही आणि दुसऱ्यापासूनही होत नाहीये, तर याचा अर्थ तो नामर्द आहे. आता माझा नवरा समाजात मानवर करून नाही तर मान खाली घालून राहतो. यापूर्वी पण आपले जुने दिवस आठवून रडत राहतो आणि स्वतःला दोष देतो. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.